आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहे। काल पुण्यामध्ये जो प्रकार घडला त्यावरनं संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहे। नेमकं काय घडलं होतं? हे बघा, 5च्या दरम्यान दोन तरुणांनी येऊन माझ्याबरोबर बोलून गेले होते। मते नावाचा तरुण, मी त्याला ओळखू शकतो। तो माणूस माझ्याबरोबर अगोदर गप्पा मारून गेला 5 ते 10 मिनिटं आणि त्याच माणसानं पुण्यामधल्या काही कार्यकर्त्यांना फोन लावले आणि 7 ते 8च्या दरम्यान ही लोक, मी ज्या रोडवरून 500-800 मीटर अंतर माझ्या घरापासून आहे, मी घराकडे येत होतो त्या कमानीमध्ये अडवून माझ्यावरती जीवघेणा हल्ला केलेला आहे आणि 20 ते 25 तरुणांचा मॉब होता आणि 8 वाजता आणि त्या दोन्ही तरुणांचे मोबाईल गृह खात्यानं ताब्यात घ्यावेत आणि त्याचा CDR चेक करावा। त्यामध्ये हा पूर्वनियोजित कट होता। त्यांनी कुणाकुणाला कॉल केले, काय बोलले याची शहानिशा गृह खात्यानं करावी। प्राथमिक तपासात तुम्ही मध्यप्राशन केलं नसल्याचं पुढे आलं, त्यामुळे मग हा संपूर्ण प्रकार घडला। हा का घडला व कुणाच्या इशाऱ्यावर घडला असेल असं वाटतं तुम्हाला? लक्ष्मण हाके नावाचा ओबीसीचा कार्यकर्ता उपोषणाला बसतोय, संविधानाची भाषा बोलतोय, त्याचबरोबर ओबीसींचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणतोय, ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी टिकली पाहिजे म्हणतोय। ओबीसीच्या झोपडीमध्ये जर मराठा कम्युनिटीचा समावेश झाला तर गावगाड्यातला मायक्रो ओबीसी उद्ध्वस्त होईल ही भाषा बोलतोय आणि कोणतरी लॉजिकली बोलतोय आणि तो कशातच सापडत नाही। म्हणून दारू पिऊन या माणसानं, अरे मी दारू पिलो असेल तर कुठल्या बारमध्ये पिलो, कुठल्या हॉटेलमध्ये गेलो, माझ्यासमोर कुठली बॉटल होती, कुठला ब्रँड होता, किंवा मी पिलो असेल तर माझ्या रक्तामध्ये काही ते दिसेल, माझ्या युरिन टेस्ट घेतलेले आहेत त्याच्यामध्ये दिसेल। बरं, ज्या तरुणांनी आरोप केले त्यांच्यासमोर माझं रक्त काढलेलं आहे, ज्या तरुणांनी आरोप केले त्याच्यासमोर मी युरिन दिलेले, त्यामुळं दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा। पण ओबीसीचा आवाज मात्र या महाराष्ट्रामधली कुठलीही शक्ती थांबवू शकत नाही आणि जर थांबवायचीच असेल तर लक्ष्मण हाके पहिली कुर्बानी द्यायला या महाराष्ट्रामध्ये तयार आहे। व्हिडिओ पुढे आलेला आहे, नेमकं त्या व्हिडिओची काय सत्यता आहे? व्हिडिओ 25 तरुणांनी, ज्यावेळी मी मोटरसायकलवरून घरी येत होतो त्यावेळी दोन्ही बाजूला या तरुणांनी मला दोन्ही हात पकडले आणि पाठीमागून मानगूट पकडले, त्यावेळी माझे दोन्ही बटन निघाले आणि बटन निघाल्यानंतर तोच त्यांनी लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे। ते सर्व त्या व्हिडिओचे फुटेज पाहावेत। त्यामध्ये जर मी कुठं, बरं ही घटना घडल्यानंतर मी अर्ध्या पाऊण तासानं लगेच प्रेस केलेली आहे। मी जर नशेत असतो, मी जर दारू प्यालो असतो तर मी अर्ध्या तासात प्रेसला कसं सामोरं घेत जाऊ शकलो असतो। आणि प्रेसचे एवढे शेकडो अनेक कॅमेरे होते आणि शेकडो लोक मला पाहत होती, त्यातल्या एका तरी माणसाला मी दारू प्याल्याचा वास, मी दारू प्याल्याचे माझे हावभाव, माझी बॉडी लँग्वेज कुणाच्या तरी लक्षात यायला हवी होती। कुणाच्या इशाऱ्यावर झालं असेल असं वाटतं? बघा, या महाराष्ट्रामध्ये काही शक्ती आहेत, जातीवादी शक्ती आहेत। कोल्हापूरचा एक नेता, स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडणारा, त्या नेत्यानं 1-2 महिन्यापूर्वी या महाराष्ट्राचे मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या गाडीवर सुद्धा हातवारे करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। कोल्हापूरचे जाधव नावाचा तो तरुण आहे आणि कोल्हापूरचा संभाजी भोसले, नाव घ्यायला घाबरणार नाही, जीव गेला तरी चालेल। हा देश संविधानाचा आहे, लोकशाहीचा आहे, राजेशाही नाही। आता आम्ही राजा मानतो छत्रपती शिवरायांना, आम्ही राजा मानतो राजर्षी शाहू राजांना, आजपर्यंतच्या सर्व गादीवरच्या सर्व वारसांना आम्ही राजा मानतो। पण एका जातीची भूमिका घेणाऱ्या आणि ओबीसी कार्यकर्त्यावर टीका करणाऱ्या, हल्ले करायला लावणाऱ्या राजाला आम्ही राजा मानणार नाही। संभाजीराजे या पाठीमागे हे कशावर, या संदर्भात काय पुरावे आहे तुमच्याकडे? त्यांनी टीका केली अंतरवली सराटीत जाऊन आमच्यावर। त्यांनी रात्रीसुद्धा घोषणा दिलेल्या आहेत, तू राजाला असा बोलला तसा बोलला म्हणून। अरे मान सन्मान इज्जत मागून नसते मिळत। जे कार्यकर्ते तुम्हाला पकडून होते ते कोणासोबत संवाद साधत होते? लाईव्ह पण सुरू होत असं? पोलीस डिपार्टमेंट त्याचा शोध घेईल। त्या 2 तरुणांचे ते मोबाईल नंबर काढून घ्यावेत आणि त्यामधला जो अमित देशमाने नावाचा तरुण आहे, त्याच तरुणानं 2 दिवसापूर्वी मला व्हॉट्सअप कॉल केलेला आहे, तेही रेकॉर्ड माझ्याकडे आहे, व्हॉट्सअप कॉल इनकमिंग। बरं, टेक्नॉलॉजी तर खोटं बोलत नाही, मोबाईल तर खोटं बोलणार नाही। अमित देशमाने नावाच्या तरुणानं 2 ते 3 दिवसापूर्वी मला व्हॉट्सअप कॉल केला होता। हे तरुण गेल्या 2-3 दिवसापासून माझी रेकी करत होते। वडीगोद्रीमध्ये 6व्या दिवशी, उपोषणाच्या दिवशी 4 तरुण, आम्ही ज्या डायसवरती झोपलो होतो, ज्या मंडपात झोपलो होतो, तिथं आमच्या जवळ येऊन त्यांनी आमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। त्या 4 तरुणांना पकडून आम्ही जालना पोलिसांच्या हवाली केलं होतं। त्याचं पुढं काय झालं, त्यांच्यावर जर कारवाई झाली असती तर मला वाटतंय कालची घटना घडली नसती।
महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. कुठेतरी हे थांबायला नाही पाहिजे का, असं वाटत नाही का तुम्हाला? म्हणजे ओबीसीनी अन्याय सहन करायचा, ओबीसीनी मार खायचा, ओबीसीनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर उभं राहून ओबीसीच्या नेतृत्वावरती अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या नेत्याचं ऐकून घ्यायचं, घरं जाताना पाहत बसायचं, नाभिकाच्या घरावर हल्ले होत असताना बाकीच्या ओबीसींनी घरी बसायचं, आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त होत असताना बाकीच्या लोकांनी घरी बसायचं, अजिबात चालणार नाही. ही लोकशाही आहे, हे कायद्याचं राज्य आहे, इथं कायदा आणि सुव्यवस्था आहे. त्यामुळे हा बिहार झाला नाही, हे फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे आणि इथं आम्ही आमच्या हक्काच्या संरक्षणार्थ आम्ही रस्त्यावर उतरणार आणि जीवाची कुर्बानी गेली तरी चालेल, पण आमचे हक्क अधिकार आम्ही टिकवणार. कालच्या घटनेमध्ये मनोज जरांगे यांच्या कार्यकर्त्यांचा काय भूमिका आहे असं वाटतं तुम्हाला? त्या अमित देशमाने आणि मते नावाच्या मुलाला जर तुम्ही अटक केली आणि त्यांचे मोबाईल ताब्यात घेतले आणि त्यांचे CDR तपासले तर हे एक षडयंत्र आहे, पूर्वनियोजित कट आहे. याचे सर्व पुरावे, सर्व एव्हिडन्स डिपार्टमेंटला मिळून जातील. काल आपण बघितलं की राज्य सरकारने शिंदे समितीचा तिसरा अहवाल देखील स्वीकारलेला आहे. त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? शिंदे समितीला हा अधिकार कसा पोचतो? शिंदे समिती स्टॅट्युटरी बोर्ड आहे का? शिंदे समितीला कॉन्स्टिट्यूशनल दर्जा आहे का? आणि स्टेट बॅकवर्ड कमिशन अस्तित्वात असताना अशा पद्धतीची समिती गठीत करून तिच्या शिफारशीच्या द्वारे लाखो सर्टिफिकेट जर कुणब्याची या महाराष्ट्रामध्ये इश्यू केली जाणार असतील तर ओबीसी बांधवांनो, माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यानं तुमचं ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे. तुम्ही झोपा काढा. तुम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रतिनिधित्वाच्या गप्पा मारायच्या नाहीत. तुम्ही जोहार घालत बसा, तुम्ही हुजरे घालत बसा. बरं, ज्या जुन्या नोंदी सापडत आहे मंदिरं असेल किंवा इतर ठिकाणी, त्याबद्दल काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. तुमचं काय मत आहे? कुठल्या जुन्या नोंदी? कुणबी नोंदी ज्या कुठल्या, किती सालच्या? त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये असेल किती सालच्या? किंवा निजामकालीन असेल. अहो, देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं? 47ला. संविधान अस्तित्वात कधी आलं? 1950ला. मंडल आयोग कधी लागू झाला? 1994ला. जस्टिस रोहिणी आयोग काय म्हणतो की एखाद्या कम्युनिटीचं जर एक्सक्लुजन अथवा इन्क्लुजन करायचं असेल तर स्टेट बॅकवर्ड कमिशनच्या पॅरामीटर्समध्ये, मेथडॉलॉजीमध्ये, प्रश्नावलीमध्ये एखादी कम्युनिटी जोपर्यंत सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करू शकत नाही तोपर्यंत अशा कम्युनिटीचं इन्क्लुजन करता येणार नाही. सुप्रीम कोर्टाचं 650 पानाचं जजमेंट, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करण्याचं काम या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतायत. ज्या जुन्या नोंदी आहेत त्या माध्यमातून कुठेतरी ओबीसी म्हणजे मराठ्यांचं ओबीसीकरण सुरू आहे. हे बघा, कुणब्याच्या नोंदी काढतील त्या कुठल्या परिप्रेक्षामध्ये, कुठल्या टर्म ऑफ रेफरन्सेसच्या आधारे कुणब्याच्या नोंदी होत्या? त्या नोंदी सापडल्या म्हणजे मराठा सामाजिक मागास हे तुम्हाला सांगितलं कुणी? तुम्ही असा GR काढण्याचा मुख्यमंत्री महोदय तुम्हाला अधिकार दिला कुणी? मी न्यायाची भाषा बोलतोय, मी संविधानाची भाषा बोलतोय, मी स्टेट बॅकवर्ड कमिशनची भाषा बोलतोय, मी ओबीसींचा आक्रोश या महाराष्ट्रासमोर मांडतोय. तरी या महाराष्ट्राचा गेंड्याची कातडी पांघरलेला हा मुख्यमंत्री, हा कलंकित मुख्यमंत्री आहे, जातीवादी मुख्यमंत्री आहे. ओबीसीचं आरक्षण या मुख्यमंत्र्यानं संपवलेलं आहे. तुम्ही थेट म्हणता की मुख्यमंत्र्यांनी या ओबीसीचं आरक्षण संपवलं. याचं कारण काय, का वाटतं तुम्हाला? जर लाखोच्या नोंदी जर ओबीसीमध्ये येणार असतील तर गावगाड्यामधला माळी, साळी, कोळी, तेली, आटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, घडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, गावगाड्यातला सुतार एखादा सरपंच होऊ शकेल या महाराष्ट्रात? गावगाड्यामधला एखादा कुंभार या महाराष्ट्रात, एखादा बेरड, बेडर, रामोशी या महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊ शकेल? रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन. रिझर्वेशन इज इक्वल टू नॉट अ गरिबी हटाओ प्रोग्राम. रिझर्वेशन म्हणजे राशनचं दुकान नाही. रिझर्वेशन म्हणजे लाभाची योजना नाही. रिझर्वेशन म्हणजे रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व आहे. अरे रिझर्वेशनचा अर्थ काय घेतला मुख्यमंत्री महोदय, आमदार, खासदार, मंत्रिमंडळ? तुमच्या बोलण्यात जो रोष पाहायला मिळतो तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल पाहायला मिळतो. असं वाटतं की तुम्हाला तुमच्या बोलण्यातून देखील ते दिसतं की मुख्यमंत्री हे मराठा समाजाला जास्त झुकतं माप देतात आणि ओबीसीच्या विरोधात आहे.
या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कधीही आपल्या तोंडून ओबीसी बद्दल ब्र शब्द काढलेला नाही. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं ओबीसीच्या एकाही आंदोलनाला कधी विजिट केलेली नाही. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं ओबीसीचं काय म्हणणं आहे, त्यांचं शिष्टमंडळ आमच्याकडे बोलवा, अशा पद्धतीची कधीही सूचना केलेली नाही. तर आम्ही या मुख्यमंत्र्यांना आम्ही कसं मानावं की हे 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेले मुख्यमंत्री आहेत. तुम्हाला तर म्हणायचं आहे की मुख्यमंत्री ओबीसी विरोधी आहे. विरोधी आहेत. मी कायम म्हणतोय, आज नाही म्हणत. काल माझ्यावर हल्ला झाला म्हणून मी आज नाही म्हणत. माझी सगळी स्टेटमेंट काढा मागच्या महिन्यात 2 महिन्यातली. ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सायनिंग अथॉरिटी आहे त्या मुख्यमंत्र्याच्या विरोधातच आम्ही बोलणार. सगळं राज्य सरकारच ओबीसी विरोधी आहे की इतर काही मंत्री सकारात्मक आहे? या महाराष्ट्रामधले जेवढे म्हणून आमदार आहेत, जेवढे म्हणून खासदार आहेत, जेवढे म्हणून मंत्री आहेत, पृथ्वीराज बाबा चव्हाण सारखा दरबारी नेता या महाराष्ट्रामध्ये किती ओबीसी बांधव राहतात, किती भटके विमुक्त जाती जमाती राहतात, कवडीचंही ज्ञान नसणारा पृथ्वीराज बाबा हा माणूस सुद्धा ओबीसी बद्दल ब्र शब्द बोलत नाही. सत्ताधाऱ्यावरच आम्ही टीका करतो असं नाही, तर पृथ्वीराज बाबा चव्हाण असोत की अशोकराव चव्हाण असोत किंवा एकनाथराव शिंदे असोत किंवा शरदचंद्रजी पवार असोत, ज्यांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं ती माणसं सुद्धा ओबीसीच्या बाजूनं बोलत नाहीत. राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते असेल, म्हणजे नाना पटोले असेल, विजय वडेट्टीवार असेल, यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत? हे बघा, देशाचे शीर्षस्थ नेते राहुल गांधीजी नेहमी ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून मागणी करतायत. ओबीसीला सामाजिक न्याय भेटला पाहिजे म्हणून मागणी करतायत. पण महाराष्ट्रामधले थोरात असोत किंवा पृथ्वीराज चव्हाण असोत, यांची ओबीसी बाबतची भूमिका काय आहे हे एकदा राहुल गांधींना त्यांनी सांगावं आणि महाराष्ट्रातल्या ओबीसींना त्यांनी एकदा त्यांची अधिकृत भूमिका सांगावी. तर हे होते लक्ष्मण हाके. त्यांनी एकूणच पुणे येथे घडलेला प्रकार आणि राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची ओबीसी आरक्षणाला घेऊन असलेली भूमिका यावर आपलं मत मांडलेलं आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.